नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। सबंध भारत आज राममय झालेला आहे। उद्या अयोध्येमध्ये प्रभू रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे। आपले प्राण डोळ्यात आणून हा प्रसंग पाहण्यासाठी देशभरातले नागरिक आतुर झालेले आहेत। एकीकडे हे चित्र असताना मराठीत म्हण आहे की सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही, अशी परिस्थिती काँग्रेस पक्षासह भारतीय जनता पक्ष विरोधी सत्ता असलेल्या पक्षांची झालेली आहे। राजकारणात भाजप हा या पक्षांचा विरोधी पक्ष असू शकतो, पण प्रभू रामचंद्र नाहीत हे इतकं साधं गणित या लोकांना समजू नये याचं दुर्दैव वाटतं। आजही हे लोक नाकं मुरडून या सोहळ्याकडे बघत आहेत, पण हा या लोकांच्या मनातला सण आहे, उत्सव आहे, दिवाळी आहे। अशा लोकांनी कितीही नाकं मुरडली, मोडते घातले तरी काही फरक पडणार नाही। आज लोक एका वेगळ्या आनंदात आहेत। एका पवित्र दिवसाच्या, एका ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी आलेलं आहे। यातच त्यांना खूप समाधान वाटत आहे। आज देशभरात वातावरण राममय झालेलं आहे। जाईल त्या ठिकाणी गल्ली बोळात, घराघरात प्रभू रामाचा जयघोष होत आहे। रस्ती रांगोळ्या काढल्या गेलेल्या आहेत, भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत, मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। हे चित्र अखंड भारताचं आहे। पण ज्या राज्यात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील विचाराची सरकार आहेत, त्या राज्यात राज्यकर्त्यांनी काय दिवे लावले आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत असं एका बाजूने म्हणायचं आणि प्रत्यक्षात कृती मात्र एकदम उलटी करायची, ही त्यांची अगदी जुनी जडलेली सवय आहे। या अत्यंत पवित्र आणि मांगल्याच्या सोहळ्यात देशभरातील लोकांना सहभागी होता यावं, आपापल्या भागात जे काही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्यात सहभागी होता यावं, अयोध्येतील क्षण आणि क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवता यावा, यासाठी अनेक राज्यांनी उद्या म्हणजेच 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। मात्र आपल्या शेजारचे राज्य असणाऱ्या कर्नाटक राज्यात ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही। उद्या सगळे जण आपापल्या कामाला जाणार आहेत। तसाच प्रकार तेलंगणा राज्यात बघायला मिळतो, तिथेही सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही। या दोन्ही राज्यात काँग्रेसची सरकार आहेत। आता या काँग्रेसी राज्यकर्त्यांना असं वाटतं की आपलं बहुमत या राज्यात आलं म्हणजे या राज्यातील जनता धर्मविरोधी आहे, सो कॉल्ड सेक्युलर आहे, असा समज त्यांचा झालेला आहे। आज भारतच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागलेलं आहे। जगभरातील मीडिया आज अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। सगळ्यांच्या नजरा या सोहळ्याकडे लागून राहिलेल्या आहेत आणि आपल्याच देशातील हे राज्यकर्ते लोकांच्या भावना, श्रद्धा समजून घेण्याच्या मानसिकतेत नाहीत। इतका नतद्रष्टपणा या लोकांनी केलेला आहे। मात्र तिथल्या सरकारच्या असल्या फुटकळ धोरणांना कोण जुमानतो? त्या राज्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, पण सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असती तर लोकांना पूर्ण क्षमतेनं या समारंभामध्ये सहभागी होता आलं असतं। पण मिठाचा खडा टाकण्याचं काम या सरकारांनी केलेलं आहे। या राज्यात रामभक्त राहतात, त्यांच्या भावनांशी खेळण्याचं पाप या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे। हे कमी की काय तर तामिळनाडू राज्यात उद्या सोहळ्याच्या वेळेत वीज पुरवठा बंद राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिथल्या डीएमके पक्षाच्या कृतीवर सडकून टीका केलेली आहे। त्यांच्या मते या सरकारनं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ऑनलाईन प्रक्षेपणावर बंदी घातलेली आहे। स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांना तिथं कुठेही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करू नयेत यासाठी दबाव आणला जातोय। असला रडीचा डाव या राज्यांमध्ये खेळला जातोय। आता ज्या राज्यातील एक मंत्री उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माला कोरोनासारखा रोग असल्याचं म्हणतो, त्या राज्यातील राज्यकर्त्यांकडून आणखीन काही वेगळी अपेक्षा नाही। ते असंच विष ओकत राहणार, दुसरं त्यांना काही जमणारच नाही। वास्तविक देशात जे वातावरण तयार झालेलं आहे, लोकांची जी मानसिकता तयार झालेली आहे ती बघता अशा विचारांच्या नेत्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे। अंगाची अक्षरशः लाही होत असेल असं चित्र आज देशभरामध्ये आहे। तर याला वाट कशी मोकळी करून द्यायची तर या राज्यातल्या सामान्य जनतेच्या त्यांच्या भावनांशी खेळण्याचं क्रूर कृत्य या लोकांनी केलेलं आहे असंच म्हणावं लागेल। इथं महाराष्ट्रात 4 विद्वानांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। 22 जानेवारी रोजी राज्य सरकारनं जी सुट्टी दिलेली आहे ती रद्द करावी अशी काहीतरी विचित्र मागणी त्यांनी केली। मात्र उच्च न्यायालयानं त्यांना सणसणीत चपराक दिली। या याचिकेमध्ये मागे राजकीय उद्देश असल्याचं दिसतं असं म्हणत याचिका फेटाळून लावली।
म्हणजे केवळ राज्यात सत्ता कोणाची यावर काही अवलंबून नाही, कारण राज्यात गैर काँग्रेसी सरकार असताना सुद्धा काही झालं तरी वाकडच अशी ज्यांची प्रवृत्ती असते अशा दिवट्यांनी महाराष्ट्रात सुद्धा असा प्रयत्न करण्याचं काही सोडलेलं नाही। हिमाचल सरकारला सुबुद्धी सुचली आणि त्यांनी सुट्टी जाहीर केलं, हेही नसे थोडके। हा प्रकार फक्त राजकीय पक्ष जे हिंदू धर्म आणि सनातन धर्माला मानत नाहीत अशांचा नाही, तर यामध्ये अशा विचाराचे पत्रकार सुद्धा आहेत ज्यांना याच पत्रकारांनी सतत त्यांच्या आरत्या ओवाळून विचारवंत केले। असे विचारवंत सुद्धा ह्यामध्ये गरळ ओकण्यात कुठं मागे राहिलेले नाहीत। मिळेल ती संधी मिळेल त्यावेळेला त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेलेच आहेत। या सगळ्यात खरा झटका कोणी दिला असेल तर तो काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर हे राम मंदिर उभं राहणं शक्य नव्हतं असं त्यांनी स्पष्ट आपली मतं मांडलेली आहेत। मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे असं म्हणत काँग्रेसनं नेहमी भाजप असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील यांची खिल्ली उडवण्याचं काम आतापर्यंत केलं, पण याच भाजपनं मंदिर तर उभं केलंच आणि त्याच्या उद्घाटनाची तारीख सुद्धा सांगितली आणि उद्या या मंदिराचं उद्घाटन सुद्धा होतंय। प्रभू रामानं रावणाचा वध करून एका अर्थी एका अहंकाराला पण एका अर्थानं संपवलेलं होतं। त्याच प्रभू रामाच्या मंदिर उद्घाटना दिवशी दुर्दैवानं या देशातील अहंकारी लोकांचा अहंकार अजून तरी कमी होताना दिसत नाही, याची मनोमन खंत वाटते इतकंच। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।